नमस्कार. जय श्रीराम. मंडळी, गेले वर्ष 2 वर्ष तरी रशिया म्हणजे बलाढ्य रशिया, रूस विरुद्ध युक्रेन एक त्यांच्या बाजूचा हद्दीवरचाच एक छोटासा देश म्हणजे आपला नेपाळ केवढा आहे तसा देश युक्रेन त्यांचं युद्ध सुरू आहे. आता या युद्धाला जवळजवळ 2 वर्ष होत आली. यामुळे युद्धामुळे कधी हानीच होत असते. युद्धाने फायदा कधी होत नाही. हानी मनुष्यहानी होते, वित्तहानी होते, सगळीच हानी होत असते. आणि किमान तो देश पुढे यायला मग 50-100 वर्ष जातात. जपान त्याची सगळ्याची अनुभूती अजून घेतो आहे जपान. तर असं युद्ध सध्या सुरूच आहे. आणि त्यामध्ये रूस म्हणजे रशिया हा खरं तर बलाढ्य आहे. त्याच्यापुढे ह्यांचा निभाव हा लागलाच नसता युक्रेनचा. पण तरी युक्रेनच्या बाजूने हे जे युरोपमध्ये देश आहेत, अमेरिका आहे आणि अन्य युरोपीय देश हे सगळे पाठीशी होते किंबहुना आहेत. त्याच्यामुळेच रशियाने ही लढाई लांबली. नाही तर रशियाने ही लढाई लांबवली नसती. पण त्याला माहिती की ह्यांना पाठिंबा कुणाचा आहे. तर जर्मनी सहित ब्रिटन, फ्रान्स आणि मुख्य अमेरिका यांच्या आज पण 2 वर्ष पाठीशी होती. पण तो आत्ता असं एकाएकी घडलेलं आहे की अमेरिकेने पाठिंबा युद्धाचा काढून घेतलेला आहे. युक्रेनचा पाठिंबा जवळजवळची शक्यता आहे की आता त्यांनी सांगितलेलं आमचा संबंध काही नाही. असं का घडतंय? रशियाविषयी त्यांना प्रेम निर्माण झालं आहे का? तर बिलकुल नाही. तर अमेरिकेचे अध्यक्ष बदललेले आहेत, डोनाल्ड ट्रम्प. त्यांची रणनीती आहे की त्यांना हे मत मान्य नाही. आणि दुसरी गोष्ट अर्थकारण यात मुख्य आहे की अर्थकारण जे आहे मग त्यांचं डोनाल्ड ट्रम्प आणि झेलेन्स्की यांचं व्यक्तिगत वाद जो आहे, व्यक्तिगत एकमेकाविषयी त्यांना जो द्वेष आहे, त्यांनी एकमेकावर आरोप प्रत्यारोपही केलेले आहेत. झेलेन्स्कीनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर आणि ट्रम्पनी झेलेन्स्कीवर की ते तानाशाह आहेत, हुकुमशाह आहेत वगैरे असे खूप आरोप केलेले आहेत डोनाल्ड ट्रम्प यांनी. पण डोनाल्ड ट्रम्प यांचा अनेकांशी पटत नाही. हा भाग आणखी वेगळा झाला. परंतु ह्या आधी मग का असा पाठिंबा देत होते अमेरिका युक्रेनला? मग तेव्हा तटस्थ राहायला पाहिजे होतं. पण तेव्हा तटस्थ राहिली नाही. तेव्हा त्यांनी किंवा रशियाची जी एकाधिकारशाही आहे, मक्तेदारी आहे ती मोडीत काढण्यासाठी. आणि अमेरिका कधी अशी कुठेही एकतर्फी म्हणजे अशी ती निष्पक्ष राहत नाही किंबहुना ती तटस्थ राहत नाही. ती कुणाची तरी मुद्दा म्हणून बाजूने राहते. याचं कारण असं आहे की त्यांना जगात एक आम्हीच मोठे आहोत, आम्ही शक्तिशाली कसे आहोत असं दाखवायचं असतं. आणि त्यांचा त्यात स्वार्थ दडलेला असतो. मुख्य म्हणजे त्यांचा स्वार्थ हा त्यामध्ये दडलेला असतो. त्यांना तो देश अंकित ठेवायचा असतो. आता पाकिस्तानचा वापर त्यांनी भारतासाठी कायम करून घेतलेला आहे. पाकिस्तान आज जे आहे ते पूर्णपणे सगळं अर्थकारण पाकिस्तानचं अमेरिका सांभाळत आहे. म्हणून पाकिस्तानात अमेरिकेची ठाणी आहेत. त्यामुळे पाकिस्तान कायम अमेरिका म्हणेल तेच मानते. अमेरिकेसमोर कायम पायघड्या पसरते. आता युक्रेनची अवस्था अशीच होती. परंतु आत्ता अर्थकारण असं झालेलं आहे की 30 लक्ष कोटी रुपये, करोड रुपये हे अमेरिकेचे किंवा युक्रेन युद्धासाठी 2 वर्षात खर्च झालेले आहेत. आणि आता डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक आश्वासने स्थानिकांना दिलेली आहेत. त्यांनी जगाचं राजकारण, जगाचा कुठला विचार करून आश्वासने देऊन त्यांनी ते सत्ताधीश झालेले नाही आहेत, सत्तेवर आलेले नाही आहेत. तर त्यांनी केवळ अमेरिकेतल्या तरुणांना, अमेरिकेतील स्थानिकांना, अमेरिकेतील नागरिकांना आश्वासन दिलेले आहे. अमेरिकेत तरुणांना त्यांनी रोजगाराची मुख्य म्हणजे नोकरीची आश्वासने दिलेली आहेत. अर्थकारणासंदर्भात की आर्थिकदृष्ट्या सक्षम आपण कसे होऊ ह्यासाठीच त्यांनी आश्वासन दिलेले आहेत. अमेरिका आहे की अमेरिका असंच आपलं धोरण असेल हीच त्यांनी आश्वासन दिलेली आहेत. आणि त्यामुळे हा जो खर्च झालेला आहे 30 लक्ष कोटी रुपये हा केवळ एका युक्रेन युद्धासाठी झालेला आहे. मुळामध्ये अमेरिका काय करतो की अमेरिका दोन्ही देशामध्ये भांडणं लावण्याचं आणि युद्ध चालू ठेवण्याचं, जगात जेवढी युद्ध चालू राहतील तेवढं अमेरिकेसाठी चांगलं असतं. याचं कारण का? तर त्यांचे युद्धसामग्री बनवण्याचे अमेरिकेचे कारखाने आहेत. अमेरिकेकडे तेल भरपूर आहे. काही तेलाचे त्यांनी उद्योग सुरू केलेले आहेत. तेलाच्या खाणी सापडलेल्या आहेत. आणि दुसरी गोष्ट त्यांच्याकडे युद्धसामग्रीचे कारखाने आहेत. त्यामुळे युद्धसामग्री आणि ते विकतात. त्यामुळे हे अर्थकारण पाठीमागे जगामध्ये युद्ध होत राहणं
हे अमेरिकेच्या फायद्याचं असण्यामागे हे एक मुख्य कारण होतं. मुख्य कारण अजूनही आहे की याचे कारखाने मोठमोठे अमेरिकेमध्ये आहेत. परंतु हे असलं तरी आत्ता मात्र ट्रम्प आल्यामुळे एक वेगळी परिस्थिती निर्माण झालेली आहे. जुनी धोरणं जी आहेत ती जुनी धोरणं तशी राहणार नाहीत. एकदम सगळी धोरणं बदलता येत नाहीत कुणी सत्ताधीश आलं म्हणून. पण काही धोरणं जी आहेत ती मात्र त्यांना ते मुद्दाम डोनाल्ड ट्रम्प हे मुद्दामून बदलत आहेत. कारण त्यामध्ये अमेरिकेचा त्यांना आता फायदा दिसत नाही. जो फायदा दिसणार होता, स्वार्थ दिसणार होता, तो स्वार्थ दिसत नाही आहे. अफगाणिस्तानचं काय झालं? अफगाणिस्तानमध्ये अमेरिका एवढ्या वर्ष सैन्य ठेवलं. मग ते लक्षात त्यांच्या आलं की ती जनता नाराज झाली, अमेरिकन नागरिक नाराज झाले की एवढ्या वर्ष आपण अफगाणिस्तानमध्ये सैन्य ठेवतो आहोत, आपलं सैन्य तिथं कामी येतं आहे आणि याशिवाय हजारो लाखो कोटी रुपये आपण केवळ अफगाणिस्तानसाठी खर्च करत आहोत आणि तो कुणाकडून जातोय? तर आमच्या करातून जातोय. असं अमेरिकन नागरिकांनी अमेरिकन सरकारच्या लक्षात आणून दिलं आणि त्यांची नाराजी नको आणि तिथला जो स्वार्थ होता त्यांचा तोही त्यांना स्वार्थ साधता येणार नाही हे लक्षात आलं. मग त्यांनी अफगाणिस्तानमधून सैन्य सरळ काढून घेतलं. तसंच आता त्यांनी ह्यांची झेलेन्स्कींची मदत म्हणजे युक्रेनची मदत थांबवलेली आहे आणि आता युद्धातून ते काढता पाय घेत आहेत. मग आता काय होणार आहे? आता युक्रेनला आता ब्रिटननी झेलेन्स्कीला सांगितलेलं आहे की आम्ही तुमच्यासोबत आहोत. जर्मनीने सांगितलेलं आहे, नाटोने सांगितलेलं आहे. पण नाटो किती म्हटलं ते अमेरिकेच्या अंकी असणारी ती संघटना आहे. त्यामुळे बाकीच्या देशांची किती काही म्हटलं तर ते आज जरी युक्रेनला म्हणत असतील की आम्ही तुमच्या पाठीशी आहोत तर ते फार काळ राहणार नाही. ते अमेरिकेला दुखवू शकत नाहीत. ह्याचं कारण अमेरिका ह्या दृष्टीमध्ये बलाढ्य आहे. त्यामुळे आता युक्रेनसमोर आता मोठा प्रश्नचिन्ह आहे. त्यामुळे युक्रेनला आता काही दिवसातच माघार घ्यावी लागणार आहे. किंबहुना अशी एक चर्चा आहे की युक्रेनचा भाग आहे तो पुतीन आता बळकावत आहे आणि जसं चीन आणि तिबेटचं झालं तसंच होण्याची शक्यता आहे. युक्रेन जर आता भविष्यात रशियाचा भूभाग झाला तर आश्चर्य वाटायला नको. मंडळी, अजून तरी भारताने यामध्ये ठोस भूमिका अशी निभावलेली नाही आहे. तर भारताची भूमिका काय असावी याबाबत आणि एकूणच आपल्याला या युद्धासंदर्भात काय वाटतं? अमेरिका तिचा स्वार्थ संपल्यानंतर माघार दरवेळेला घेते असं होतं का? आपल्याला नेमकं काय वाटतं? आपण जरूर अभिप्राय द्यावा. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.